भारत देश हा दूध उत्पादनामध्ये आज जगामध्ये एक नंबरचा दूध उत्पादनामध्ये देश आहे। 230 मिलियन मेट्रिक टन एवढं दुधाचं उत्पादन होतं। परंतु एक्सपोर्टच्या बाबतीत जर बघितलं तर निर्यातीचं धोरण किंवा निर्यात जे आपण म्हणतो ते खूप नगण्य प्रमाणात आहे। 1% पेक्षा कमी आपण दुधाचे पदार्थ हे बनवतो आणि निर्यात करतो। आता काही मागील वर्षभरामध्ये दुधाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने दुधाचे उपपदार्थ देखील बनवले गेलेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आपण देखील मोठ्या प्रमाणावर गाय दुधापासून बनवणारी बटर म्हणजेच लोणी हे आपल्याकडं उत्पादन बनवलं जातं। गोकुळमध्ये मागील काही दिवसापासून आमचा संबंध अझरबैजान ही देशाच्या कंट्रीतल्या अटेना नावाची एक कंपनी आहे, त्याच्याकडून एक आपल्याला विचारणा झाली होती की त्यांना गाय दुधापासूनच्या बनवलेलं लोणी आवश्यक होतं। त्या अनुषंगाने आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावरती आपण 21 टनाचे 2 कंटेनर आपण निर्यातीसाठी तयार करत आहोत। 42 टन हे एकदा पोचल्यानंतर त्याला साधारणपणे 1 महिन्याचा कालावधी पोचण्यासाठी लागेल। तो झाल्यानंतर त्यांच्याकडून आत्ताच मागणी आलेली आहे की गाय दुधापासून बनवलेलं बटर लोणीच त्यांना पुढच्या कालावधीमध्ये 1,500 टन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्यांची आवश्यकता आहे। जर अशा पद्धतीच्या संधी उपलब्ध झाल्या तर ते एकतर गोकुळला देखील भरभराटीच्याकडे नेण्याचं एक पाऊल राहील, त्याचबरोबरीनं देशाच्या निर्यातीच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची आपण एक छोटेसं कॉन्ट्रिब्युशन म्हणू आपण ज्याला ते करता येणं शक्य होईल। तर त्यानिमित्तानं हा खूप मोठा आणि शुभ दिन आहे की ज्या दिवशी आपण हे निर्यातीचं काम करत आहोत। गोकुळच्या ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ।